असे काय घडले होते की गौतम ऋषी एवढे क्रोधित झाले? इंद्रदेवांकडून अशी कोणती चूक झाली होती की गौतम ऋषींनी त्यांना एवढा कठोर शाप दिला? आणि मग त्या शापावर उशाप कसा मिळवला? त्यासाठी इंद्रदेवांना किती तपश्चर्या करावी लागली? तर नमस्कार मंडळी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पुढे पहा. मी माझा मागचा व्हिडिओ जो केला होता चिंतामणीचा, कळम क्षेत्र श्री चिंतामणी गणेश मंदिराचा, तर त्या गणेश मंदिराची निर्मिती इंद्रदेवांनी केली. त्या गणेश मंदिराची स्थापना ही इंद्रदेवाच्या हातून झालेली आहे असे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितले होते. तर त्यामागची काय कथा आहे की इंद्रदेवांनी त्या मंदिराची स्थापना का केली, कशी काय केली, असं काय घडलं होतं की इंद्रदेवांना तिथपर्यंत यावं लागलं? तर हीच पौराणिक कथा आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला ही कथा जाणून घेण्याची किंवा असं काय घडलं होतं हे जर जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा. गणेश पुराणामध्ये अध्याय 31 ते 35 पर्यंत या सर्व गोष्टीची नोंद आहे. तर कथा अशी आहे की ब्रह्मदेवांची मानसकन्या होती माता अहिल्या. ही ब्रह्मदेवाची मानसकन्या होती आणि ब्रह्मदेवाने अहिल्या देवीचं स्वयंवर करायचं ठरविलं होतं. तर त्यावेळी त्यांनी त्या स्वयंवरामध्ये असं सांगितलं होतं की जो सर्वात पहिले पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याच व्यक्तीशी अहिल्या देवीचा विवाह ब्रह्मदेव लावून देणार होते. फक्त पृथ्वी प्रदक्षिणा जो सर्वात प्रथम करून येईल. तर मग यासाठी सगळेच जण म्हणजे देव, यक्ष, किंकर, राक्षस सगळेजण ते आपापल्या तयारीला लागले पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी. तर त्यामध्ये देवराज इंद्र सुद्धा होते. तर आणि मग गौतम ऋषी जे आहे हे म्हणजे ऋषी होते आणि गौतम ऋषी त्यांचा अध्यात्माचा अभ्यास, ऋषीमुनींची तपश्चर्या ही त्यावेळी खूप म्हणजे त्यांनी खूप तपश्चर्या त्यावेळी ऋषीमुनी करत होते. तर गौतम ऋषींना सुद्धा ही गोष्ट कळली होती. पण त्यावेळी मग गौतम ऋषी त्यांच्या आश्रमात बसले होते आणि गौतम ऋषींना एक गाय ही प्रसव अवस्थेमध्ये त्यांना त्यांच्या आश्रमाच्या पुढे दिसली होती. आणि गौतम ऋषीचा अध्यात्माचा अभ्यास असल्यामुळे त्यांना हे ज्ञात होतं की ज्यावेळी एक गाय प्रसव अवस्थेमध्ये असते त्यावेळी त्या गायीला प्रदक्षिणा घातली तर ती पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याचे भाग्य त्या गायीच्या प्रदक्षिणेतनं मिळत असते. तर गौतम ऋषींनी त्या गायीला प्रदक्षिणा मारली आणि त्यांनी आपली पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली आणि ते ब्रह्मदेवापर्यंत गेले. त्यांनी सांगितलं, ब्रह्मदेवांनी त्यांना विचारलं की तुम्ही इतक्या लवकर कसे काय पृथ्वी प्रदक्षिणा करून आली? तर त्यांनी जी जी हकीकत घडली होती ती त्यांनी ब्रह्मदेवाला कथन केली आणि ब्रह्मदेवांना त्यामागचं शास्त्र समजावून सांगितलं की मी अशा प्रकारे पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली आहे. आणि मग ब्रह्मदेवांनी विधिवत गौतम ऋषी आणि माता अहिल्या यांचं लग्न लावून दिलं होतं. आणि मग त्यांचा आपलं जे काही संसार होता तो सुरू होता. आणि ही गोष्ट इंद्रदेवांना कुठेतरी थोडी म्हणजे त्यांना पचायला कठीण गेली होती. असं म्हणतात की अहिल्या माता सुद्धा खूप सुंदर होत्या. तर इंद्रदेवांना ते कुठेतरी थोडं कठीण जात होतं की मी देवराज इंद्र आणि मला माता म्हणजे मला देवी अहिल्यासारखी स्त्री माझी पत्नी होऊ नये ही त्यांना कुठेतरी खंत होती. आणि त्यांना माता अहिल्याला प्राप्त करण्याची लालसा, मोह त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला होता. तर मग एक दिवस गौतम ऋषी सकाळी स्नानासाठी नदीवर गेले होते. त्यावेळी इंद्रदेवांनी गौतम ऋषीचा वेश धारण करून ते त्यांच्या आश्रमामध्ये आले जिथे देवी अहिल्या होती. आणि अहिल्या देवींना वाटलं की इतक्या लवकर तर गौतम ऋषी येत नाही, आज इतक्या लवकर ते कसे काय आले? तर
ते इंद्रदेव हे गौतम ऋषीच्या रूपामध्ये आले होते. थोडं तिथे ना देवी अहिल्याला म्हणजे आपल्या पतीला ओळखण्यामध्ये त्या थोड्या कमी पडल्या आणि त्याच त्यांच्या या गोष्टीचा फायदा इंद्रदेवाने घेतला आणि त्यांचं शील भ्रष्ट करण्याचा इंद्रदेवांनी त्यावेळी प्रयत्न केला. तर त्यांच्या शरीराला येणाऱ्या सुगंधावरून अहिल्यादेवींनी ओळखून घेतलं होतं की हे गौतम ऋषी नाही. आणि मग त्यांनी विचारलं की तुम्ही कोण आहात? मी एक प्रतिवता स्त्री आहे आणि तुम्ही माझा प्रतिवता धर्म भ्रष्ट कसा काय करताय? तर तुम्ही कोण आहात? तुम्ही तुमच्या खऱ्या रूपामध्ये माझ्यासमोर या. तर त्यावेळी इंद्रदेव त्यांच्या पुढे प्रगट झाले आणि ते पाहून त्यांचं ते रूप पाहून देवी अहिल्याला म्हणजे खूप वाईट वाटलं की मी माझा प्रतिवता धर्म म्हणजे योग्य पद्धतीने मी निभावू शकली नाही. आणि मग थोड्या वेळाने गौतम ऋषी तिथे आले. त्यावेळी म्हणजे इंद्रदेवाचं आणि अहिल्यादेवीचं संभाषण चालू असतानाच गौतम ऋषी त्यावेळी तिथे आले. तर त्यावेळी इंद्रदेवांनी मांजराचं रूप धारण केलं होतं आणि ते भयभीत झाले होते. आणि अहिल्यादेवी त्यांना म्हणाली होती की मी एक ऋषी पत्नी आहे, माझी सुद्धा तेवढी तपश्चर्या आहे, मी सुद्धा माझ्या शापाने तुम्हाला भस्म करू शकते. तर त्यावेळी इंद्रदेव थोडे घाबरले होते की एका ऋषी पत्नीमध्येच जर तिच्या तपश्चर्येमध्ये एवढी ताकद आहे तर एका ऋषीमध्ये किती ताकद असेल. गौतम ऋषी ज्यावेळी आश्रमात आले त्यावेळी गौतम ऋषीला दिसले की अहिल्या देवीचा एक प्रघात होता रोजचा की गौतम ऋषींसाठी पाणी ठेवायच्या, त्या पाय धुवायला आसन टाकून ठेवायच्या. पण त्यावेळी त्या दिवशी असं काही नव्हतं. तर गौतम ऋषींना वाटलं की अहिल्यादेवीची तब्येत वगैरे खराब तर नाही, म्हणून त्यांना विचारणा केली की आज तुम्ही आसन टाकलेलं नाही, पाय धुवायला पाणी ठेवलं नाही. तेव्हा अहिल्यादेवींनी झालेली सगळी हकीकत गौतम ऋषींना कथन केली आणि त्यामध्ये माझा काहीही दोष नाही हे सुद्धा त्यांना पटवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण ते एक ऋषी होते आणि ही गोष्ट त्यांना कदापिही म्हणजे न पटण्यासारखी होती. त्यांचा प्रतिवता धर्म कुठेतरी भ्रष्ट पावला होता. त्यामुळे गौतम ऋषींनी अहिल्यादेवींना सांगितलं की तुम्ही तुमचा धर्म योग्य रीतीने निभावू शकला नाही, तुम्ही तुमच्या पतीला ओळखण्यामध्ये असमर्थ ठरल्या. तर त्यावेळी गौतम ऋषींनी अहिल्यादेवीला शाप दिला की तू याच ठिकाणी शिळा बनून राहशील आणि ज्यावेळी सीतापती राम येतील ते तुझा उद्धार करतील आणि त्यानंतर आपण परत भेटू, असा अहिल्यादेवीला शाप दिला होता. तर अहिल्यादेवी या शिळा बनून राहिल्या आणि त्याच वेळी मग गौतम ऋषींनी इंद्रदेवाला सुद्धा शाप दिला की तुमच्या शरीरावर सहस्त्र भूक पडतील. ते भूक म्हणजे तुमचं शरीर इतकं विद्रूप दिसेल की तुमची पत्नी सुद्धा तुमच्या जवळ येणार नाही, असा शाप इंद्रदेवाला दिला होता. आणि त्यावेळी मग ते ऋषीच होते, ऋषीची तपश्चर्या त्यावेळी खूप म्हणजे प्रगल्भ तपश्चर्या होती त्यांची आणि त्यांच्या मुखातून मिळालेला शाप कधीच चुकीचा ठरू शकत नव्हता. तर इंद्रदेवाच्या शरीरावर असंख्य हजारो भोक त्यांच्या शरीराला पडले होते आणि मग इंद्रदेवांनी सुद्धा आपली चूक मान्य केली. पण तो शाप होता जो एकदा मुखातून निघाला तो शाप त्यांना मिळालेलाच होता. तर मग इंद्रदेव म्हणाले की मी आता स्वर्गलोकात जाणार नाही आणि ते एका भुंग्याच्या रूपामध्ये कमळाच्या देठामध्ये लपून राहत होते. तर मग काही दिवसानंतर स्वर्गलोकामध्ये देवांना सुद्धा इंद्रदेवतेची कमतरता जाणवायला लागली. काही निर्णय घेताना, काही गोष्टी करताना त्यांना इंद्रदेवतेची कमतरता जाणवायला लागली. म्हणून ते सर्व देवगण गौतम ऋषीकडे आले आणि त्यांनी गौतम ऋषीला याचना केली की स्वर्गामध्ये असं म्हणजे इंद्रदेवता नसल्यामुळे काही गोष्टी या होऊ शकत नाहीये, तर तेव्हा तुम्ही त्यांना उशाप द्या. तर मग त्या सर्व देवगणांचा मान राखत गौतम ऋषींनी इंद्रदेवाला उशाप दिला की तुम्ही कदंब वृक्षाखाली 1000 वर्ष श्री गणेश षडाक्षरी मंत्राचा जप करा, म्हणजे गणेशाची आराधना करा, घोर तपश्चर्या करा. त्यानंतर तुम्हाला या व्याधीतून मुक्तता मिळेल आणि सहस्त्र नेत्र तुम्हाला धारण होतील, असा उशाप इंद्रदेवाला गौतम ऋषींनी दिला होता. तर तेव्हाच
इंद्रदेव कदंबपूर, वराडामधलं जे कदंबपूर, त्यावेळेचं कदंबपूर, तिथे कदंब वृक्षाखाली त्यांनी हजारो वर्ष घोर तपश्चर्या केली आणि तिथेच तो खोलगट भाग होता, तर त्या ठिकाणीच म्हणजे तो जो परिसर होता तो खोल भाग असा होता, तर त्या ठिकाणीच एक सरोवर होतं की त्या सरोवरामध्येच त्यांनी आंघोळ केली होती आणि त्या सरोवरामध्ये आंघोळ केल्यावर त्यांचे शरीरावरचे जे भोकं होते ते नष्ट झाले होते। तर तो सरोवर म्हणजेच आत्ताचा जो गणेश कुंड तो चिंतामणी मंदिरामध्ये आहे आणि त्यांच्या घोर तपश्चर्येमुळे त्यांना तिथे गणेशजी प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना दर्शन दिलं की तुझ्या तपश्चर्येने मी तुला प्रसन्न झालेलो आहोत, असं इंद्रदेवांना गणपतींनी सांगितलं। तेव्हा गणेशजी इंद्रदेवांना म्हणाले की तुला माझ्याकडून काय हवंय ते तू माझ्याकडून प्राप्त करू शकतो, कारण त्यांच्या आराधनेने गणेशजी त्यांना प्रसन्न झाले होते। तर त्यावेळी इंद्रदेवांनी गणेशजीचे खूप आभार मानले आणि त्यांनी सांगितलं की ज्या सरोवरामध्ये मी स्नान केल्यामुळे माझ्या व्याधी ह्या नष्ट पावल्या होत्या, तर त्याच सरोवराला पुढे चालून महत्त्व यावं, ते सरोवर एक म्हणजे तीर्थाचं काम करावं, त्याचं महत्त्व हे जगामध्ये पुढे सुद्धा चालू राहिलं पाहिजे आणि ज्या क्षेत्री मी इथे तुमची आराधना केली या ठिकाणी सुंदर अशी नगरी निर्माण व्हावी, असं त्यांनी गणेशजीकडून म्हणजे वरदान, एक प्रकारचं वरदानच आपण त्यांना म्हणू शकतो की वरदान त्यांनी प्राप्त केलं होतं। आणि मग तिथेच त्यांना गणेशजींनी दर्शन दिलं होतं, तर त्यामुळे इंद्रदेवांनी स्फटिक रूपामध्ये स्फटिकाची तिथे गणपतीची मूर्ती स्थापना केली। तर असं म्हणतात की ती चिंतामणीची जी मूर्ती आहे ही मूळ रूपात स्फटिकाची आहे आणि मग पुढे तिच्यामध्ये जे काही बदल होत गेले कालांतराने, पण तिचं मूळ रूप हे स्फटिकाचं आहे असं गणेश पुराणामध्ये सांगितलेलं आहे। तर त्या ठिकाणी सुंदर असं कळंब नगरी, नंतर चिंतामणी नगरी तिथे उदयास आली आणि त्या सरोवरालाच म्हणजे आत्ताच्या त्या गणेश कुंडाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं। त्याच्यामध्ये रोग व्याधी निवारण करण्याची शक्ती त्या तीर्थामध्ये आहे, त्याचं महत्त्व अजूनही आहे आणि त्या स्फटिक रूपी मूर्तीची जलाभिषेक करण्यासाठी इंद्रदेवांनी गंगेला स्वर्गातून आवाहन केलं होतं। तर गंगा त्यावेळी तिथे त्या मूर्तीच्या जलाभिषेकासाठी गंगा स्वर्गातून हजर झाल्या होत्या आणि इंद्रदेवांनी त्या गंगेला दर 12 वर्षांनी तिथे अवतीर्ण होण्यासाठी सांगितलं होतं आणि त्या श्रींच्या चरण धुण्याकरिता दर 12 वर्षांनी तिथे प्रगट होण्याला गंगा मातेला सांगितलं होतं। तर तो प्रघात सुद्धा तिथे चालू होता। 12 वर्षांनी, दर 12 वर्षांनी तिथे गंगा प्रगट व्हायची। म्हणजे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं की जे म्हणजे त्या मंदिराचा जो गाभारा आहे बाहेरचा जो आहे, तर त्या अशा कोपऱ्यातून म्हणजे काठाकाठाने पूर्ण पाणी असं वर यायचं, पूर्ण पाणी त्या जमिनीतून पाणी यायचं। तर त्या गणेश कुंडामधूनच ते पाणी, त्याची पातळी वाढायची आणि असं म्हणतात की त्या गणपतीच्या चरणाला स्पर्श झाला की ती पातळी आपोआप कमी होत जायची। असा एक अनुभव मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे तिथे। आता त्याच्यामध्ये बदल झालेला आहे माहिती नाही, आता कालांतराने काय बदल झालेला आहे, पण आता तिथे जवळपास 17-18 वर्षानंतर 16-17 वर्षांनी गंगा अवतीर्ण झाली होती। तर अशी ही कथा आहे, पौराणिक कथा। असा हा त्या मंदिरामागचा, चिंतामणी नगरी उदयास येण्यामागचा इतिहास आहे, ही कथा आहे आणि ही कथा पूर्ण गणेश पुराणामध्ये 30 ते 35 एवढ्या अध्यायामध्ये पूर्ण तिचं कथासार आहे। तर मी ते वाचलं आणि मला वाटलं की कुठेतरी तुमच्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचवावी, आपल्या शास्त्राचा आधार घेऊन, आपल्या पोथी पुराणांचा आधार घेऊन। तर म्हणून ही कथा मी माझ्या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्ही ती इथपर्यंत ऐकून घेतली, त्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया।